गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागामध्ये उष्णता कमालीची वाढली आहे। विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत। परिणामी उष्माघाताने अनेकांचा जीव गेलेत। याचा फटका आता जंगलातील प्राण्यांनाही बसताना दिसतोय। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा मृत्यू झालाय। उष्माघातामुळे या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा असा वन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले। सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। मात्र जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। शिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागे वन विभागाच्या कंपाऊंड मधील झाडांवर शेकडो वटवाघुळाचं वास्तव्य आहे। मात्र वटवाघुळांनी पाण्यासाठी अक्षरशः जीव सोडल्याचं चित्र पाहायला मिळालंय। विशेष म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यात वन्य प्राण्यांसाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात पाण्याची सोयच नसल्यामुळे शेकडो वन्यजीवांचा बळी गेल्यानं वन विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय।